जाऊ दे, ही मोटर काय खराब झाली काय? मला ना खूप वैताग आले. कावाची आली इथंच बसली. हा तिकडे भरणं करायचं, पटकन बटन दाबायचं ना. ते मला नाही जमत. कंटाळा आलाय मला तुमच्याशी लग्न करून. नको नकोशे झाले. कुठनं मी तुमच्या प्रेमात पडले आणि कुठनं मला बुद्धी आली. लगेच तुला जस मला बी आलाय पाचता. नुसतं तेवढं पुरतं तेवढं लव ठेवलं असतं झालं असतं. उगाच मॅरेज केलं. तेवढ्या पुरतं तेवढं लव ठेवलं असतं, मॅरेज केलं म्हणजे. मग आता तुला बी आलं. आता कसं आहे तुला माहिती ना, दोघांनी कष्ट केलं तर होईल ना. आणि त्याच्यात तुझी हाऊस मौज तर लय असती सगळी. सगळं मलाच करायचं आणि थोडाफार हातभार लागत नाही. आपण कोणाकडे कामाला माहिती ना, सरपंचांच्या इथं कामाला आहे आपण. मग बायकोची हाऊस नाही करायची तर मग कोणाची करणार आहे? मग करतो ना. जेवढा तो पगार तेवढा तर तुला पुरत नाही. ते शेजारच्या गोठ्यात किती म्हशीत माहिती का? 50. तेवढ्या सगळ्या धारा काढावं लागतात मला. तेव्हा कुठं ते पैसे येतात ते बी पुरत नाही. मग मी काय करू? ते मला कशाला सांगताय? मी काय तुमची मदत करत नाही का? करतेच ना छोटी मोठी कामं. मग राहिली ना तुमच्या सोबत इथं सरपंचाच्या इथं कामाला आपण. हा चिडती कशाला? माझा जीव आहे तुझ्यात. काय जीव आहे? अगोदर माणसाला हे करायचं, रागाने बोलायचं आणि चिडती कशाला? नका चिड. अगे सगळं काय ते चालू तुझ्यासाठी, आपल्या दोघांसाठी. मग ते आता आपल्याला एखादं बाळ झालं का असंच करणार का तुम्ही? सांगा बरं. नाही तसं काही करणार नाही. बरं तुला ते नाही जमत का? हा बघ इकडे हे बटन असतं. हे चालू करायचं. मग ते मला माहितीये, मेंटल नाही मी एवढी. ते माहितीये पण ते जळालंय ना. जवळ होय. हा म्हणून चालू आहे ना का? मी सांगतो सरपंच साहेबांना. बरं ऐका ना, चला ना. मी काय म्हणते, आज सुट्टी घ्या ना, आपण तिकडे जाऊया ना. पुढं बगीचात. अगं सुट्टी घेतली तर ते खाली ना ते वांग्याला भरणं करायचे, तिकडं कांद्याला भरणं करायचे. सुट्टी घेतल्यावर सरपंच साहेब पगार देतील का? भरणं आधी तर मला कुठं कुठं न्यायचं तुम्ही. आता नुसतं ना ह्या शेतातच कोंबून ठेवलंय मला. कुठं न्यायचं म्हणजे? काम केल्याशिवाय पैसा येणार आहे का? आणि पैसा आल्यावरच मग फिरायला जाता येईल ना. मग घ्या ना सरपंचाकडून. अगं किती घेतलेत पैसे? आधीच उचलले त्यांच्यावर. त्यांनी 15,000 रुपये आधीच आपल्याकडे. मग काय झालं? अजून मागा ना, फक्त 4,000 रुपये घ्या ना प्लीज. घ्या ना. अगं कुठून माग मी काय नाही, मला ते खवळते. मी काय म्हणतो, पुढच्या महिन्यात जो आपण पगार झाला ना, या महिन्यात पैसे पिटले का पुढच्या महिन्यात नेतो ना तुला. गार्डनला नेतो, बगीचाला नेतो फिरायला. तुला मस्त खाऊ पिऊ घालतो हॉटेलला पहिल्यासारखं. खरं हा माझी शपथ. तुझी शपथ. नको माझी शपथ नको बाबा. सगळं काय जावई? कस काय मामा मामी मामा मामी काय बरं झालं प्रवास? कस काय अचानक आली इकडं? मग असंच अचानकच आलो तो. आमचा अचानकच येणं असतंय हो. त्रास झाला का जावई? तुम्हाला? हा पैसे तुम्हीच बोला, तुम्हीच दिलेत. हे बघा जावई, 3.5 लाख रुपये झाले तुमच्याकडे हो. हा 3.5 लाख? हा 3.5 लाख रुपये. आणि कशाला दिले आणि केव्हा दिले? सांगा ना केव्हा दिलेत? काय एवढे पैसे केव्हा घेतले तुम्ही? घेतले ना, तर तुझ्यासाठीच घेतलेत सगळे. माझ्यासाठी? आणि माझ्यासाठी तुम्ही काय खर्च केला? तुम्हाला एकदा तर बोलले का तुझ्या आई बाबा कोण मी 3.5 लाख घेतलेत? अगं कसं बोलणार? तू नुसतं मागच लागत. तुझे सगळे हाऊस पुरवायचे म्हणलं. मी कुठून किती कष्ट करणार? मी मामांना म्हणलं देतो म्हणून. तुमच्या पुरीसाठीच घेतलेत मी पैसे. तिथं 4 चक्र झाल्यात ना आमच्या. त्या म्हशीच्या गोट्यात तिथं धारा काढतात ना तुम्ही. 4 चक्र झाल्यात. मामा मान्य आहे मला, पण मी काय एकट्याने उदामत नाही केलेला. पण माझी अक्कल बंद झाली. तुमची पोरगी म्हणजे लग्न झालं, तुमचं कर्तव्य मला सांभाळायचं. अगं मान्य मग माझं कर्तव्य. मग जेवढं कष्ट करतो तेवढं मान्य करून घ्यायचं ना तू. आवाज तुला हेच खाली पाहिजे करा. तेच पाहिजे. आवाज खाली करा. आवाज चढवायची गरज नाही. मी तुमची बायको आहे म्हणल्यानंतर तुम्ही मला प्रत्येक गोष्ट सांगायचं काम होतं. आणि तुम्ही मला विचारलं का एकदा का तुमच्याकडे फोन नव्हता किंवा तुम्हाला माझ्याकडे येता आलं नाही? तुझ्या बापाला विचार, एकदम नाही दिले. कधी 25 दे, कधी 30 दे, कधी 40 दे, कधी 50 दे. म्हणजे तुम्ही माझ्या आई बापाच्या जेवावरती मला हॉटेलला वगैरे जेवायला घेऊन जात होता ना? तुला माहित होतं की तू माग मी सगळं काय केलं ते तुझ्यासाठी केलं. अहो तुमच्या पुरीला दिसाड हॉटेल लागते. दिसाड हॉटेलला जेवत तिथे. 4 वेळेस तो गोव्याला गेलो आम्ही. एकदा तर म्हणे इमानानेच जायचं. इमानाने नेलं मी तिला. आमच्या पैशात. अहो तुमचे पैसे मी तुम्हाला देणारच आहे ना. मी काय थोडी नाही म्हणलोय. कधी आता इथं 6 महिन्याने राहिलास तू इथं? हा सगळं तुमच्या पुरीसाठीच कष्ट करतो ना. रुपया माझ्यावर खर्च नाही. बघा माझे कपडे. बाई, किती येडी ग तू. चांगला नवरदेव करून दिला असता आम्ही तुला. तुला असं विमानाने हिंडायचं होतं तर, हॉटेलमध्ये जायचं होतं तर. हे असं लोकांची तर कामाला राहतं त्या माणसा संग लग्न केलं तू. शेजारी नाही का आपल्या इथं कामाला नव्हता का तो? ती पोरगी भाळली ना. प्रेम झालं माझं काय?
Love marriage अगं केलं तो तिने. प्रेम झालं खरंय, पण त्याची जर तुला पाळायची जर अवकातच नाहीये तर प्रेम करती कशाला? हो मामी अवकात काढू नका. कसं काय मी कर्ज पाणी का ना मी माझ्या बायकोची हाऊस पुरवतोय. अहो, तुम्ही कर्ज घेतलं कुणा आमच्या कुणाच मग ना. देतो म्हणलं ना मी तुम्हाला. कधी माझ्याकडे येतील तेव्हा देतो. कष्ट करतोय मी. बरं मी काय अवकात काढायची म्हणते, नाही परत. जाऊ द्या आई, भांडू नको. दादा तुम्ही भांडू नका. सॉरी माझं चुकलं. मी तुम्हाला मदत करेल. मी नाही म्हणजे आता नाही का मी तुम्हाला हॉटेलला वगैरे घेऊन चला असं नाही बोलणार. तुमच्या ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत मी तुम्हाला साथ देते. हो यांनी माझ्याकडून 10,000 रुपये घेतलेले तर ए, आमच्याकडे भाऊ कुठं? आम्ही घेतलं. त्यांनी 2 वर्ष झाले घेतले नाही. तुम्ही आई वडील येत नाही याच्यावाले. अरे आम्ही येतो भाऊ आहे वडील. सासू आम्ही सासरे सासू सासरे त्याचे. आणि तू पैसे देतो म्हणलं ना मी. कधी देणार? देतो की माझ्या पगार झाल्यावर तुला थोडे थोडे करून आता देतो. पगार नाही होत बाबा. 2 वर्ष झाले पगार नाही व्हायना तुझा वाला. मला पैसे पाहिजे मला नको सांगू. हा, ते ह्या बारीला 100% देतो. ह्या बारीला देतो. आणि नाही दिले मग मग पुढच्या बारीला देईन. काय हे काय असं पद्धत? आणि मग आले नाही माहिती, आम्हाला नाही माहिती. बघितलं की असं सगळं तुझ्यामुळे झालं. तुझे हाऊस अहो, पुरवायचे तुम्ही ना मला मला. असे किती पैसे खर्च केलं? किती तुला फक्त काय 6 महिने झालेत तुला लग्नाला. काहीच आठवत नाही किती पैसे खर्च किती केले पैसे काय खर्च केले. केलं? डोळे झाकून ए, हिंडत होती का. तुझे कशाला घेतले होते पैसे? माहित नाही. तो म्हणे मला नाही का 10,000 रुपये लागतात म्हणे. हे जे 10,000 काय केले? आठवलं शॉपिंगला गेले ते आठवते का नाही. बापरे, शॉपिंग शॉपिंग हट्ट शॉपिंग करीत होती. जगाच्या आगळी शॉपिंग हा. करते का काय? हट्ट करीत होते मला जायचंच कुठून बी आणा काही करा. सगळं काय केलं तुमच्या पोरीसाठी केलंय मी. हा, बरं झालं रे भाऊ. आम्हाला नका सांगू. बरं झालं. त्यासाठी लव्ह मॅरेज केलाय तिने. तुझे देतो मी पुढच्या महिन्यात नाही तुझे मला देतो. आत्ता पाहिजे. मला आत्ता पाहिजे. कुठं शोधू राहिलो मी तुला. माझे पैसे दे चल 18,000 पटकन काढ चल. 18,000 हा तुझे 10, 18,000 आपले 3.5. याचे 18. मला म्हणे बायकोला काय कोणातरी गोवाला न्यायचंय म्हणे फिरवायला. गोव्याला? हा त्याच्यासाठी घेतले माझ्याकडून. ते विमानाला तिकीटला कमी पडत होते त्यावेळेस घेतले त्याच्याकडून. बरं ठीक आहे मग आता काय देतोय चल दे. पुढच्या महिन्यात देतो ना. पुढच्या महिन्यात मागच्या वेळेस पण असंच बोललो भाऊ तू. आता- काही नाही गरज मला आता ते मला लागू राहिले. अरे काय झालं माहिती का, त्याची बायको खुरपायला जाईल ना तो दिन. आई काय बोलते तुला कळतंय का? नाही ना, आ? मला कुठं काय कळतंय? तुझ्या नवऱ्यालाच कळतंय. तुझा नवराच हुशार आहे. आम्ही वेडे येतो. एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहे? हा? आम्ही त्याचे सासू सासरे. मग तुम्ही देता का? हा? ए, बाबा. नाही, आम्ही आमचं काही नाही, ते आम्ही पैसे मागायला आलोय. हा. हो, आम्हाला या माणसं भरोसा नाही. तुम्ही आम्हाला पैसे ए, बाबा, आम्ही शांत बसा सर्व. यायला आलोय आम्ही. शांत बसा. तुमचा 1 ना 1 रुपया दिला जाईल. मला काही इथनं पुढे शॉपिंग नको काय नको. मी तुमच्या सोबत कष्ट करायला तयार आहे. काय ह्यांची 1 ना 1 रुपया देऊन टाकू आपण. आणि आई दादा तुमचंही पैसे देतो. काय तो आतापर्यंत आमचा जीव घातलाय लग्नाच्या आधी. हम्म. लग्न झाल्यावर घेऊ राहिली. तुला काय marriage- घ्यायचं नाही? लय हाऊस केला लव्ह मॅरेज. हो मी केलंय ना. ती मी बघल काय करायचं ती. बर बघत ना मग आमची. आणि इथनं पुढे सांगते तुम्हाला. इथनं पुढे तू कोणता नाद न करू म्हणजे चल पटकन माझ्या रानात काम करायचं तुला. चल. अरे का कशासाठी? याने 80,000 घेतले माझ्याकडनं. चक्कर तर मला आली पाहिजे सगळे एकखटे आल्यावर. हा? तुम्हाला का म्हणजे चक्कर आल्या. ए, पुरी. खुरपायला केव्हा निघणार आहे? उसला उसला जा ना. खुरपायला. येतो आम्ही जोडीने येतो. मी सरपंच साहेबांना विचार. बाई, हा. हा, किती कष्ट करायचं अरे ठरवलंय. बाबा म्हणजे पुरं गाव कोण घेतलं काही नाही. याच्या कोण 80 याच्या कोण 10 आणि माझ्या कोण 18 म्हणजे 1 लाख इथेच झाले. मला काय माहित नाही. तू आता अरे नाही मी येतो ना. अरे 80,000 घेतले तू. देतो ना थोडे करून. हो काय झालं? मला काय माहित नाही. ऐका याने माझ्याकडनं 80,000 घेतलं आणि काम करणार माझ्या रानात. मला काय माहित नाही. मला पूर्ण काम करून द्यायचं. फुकटचे नव्हते माझे पैसे कष्टाचे होते. मग संध्याकाळी कुठं सकाळी येतो ना. नाही आता सरा करतो काम. हात सोडा हात सोडा. मला नाही वाटत 3.5 लाख भेटतील म्हणून. जाऊ दे आता पुरीच्या तोंडाकडे पाहून सोडून देऊ आपण आता. पण मी काय म्हणतो तुला, काय असे याच्याकडे किती जणांचे पैसे आहेत? काय माहिती बाय आता. विचारा तुम्ही. वय जावय हा किती जणांचे आहेत अजून पैसे? बरं झाले ते नाही आले. काय म्हणते देऊन टाकीन मी पैसे. आहे का नाही. ते नाही आली म्हणजे अजून कोणाकडे आहेत का? काय नाही अजून 3 जणांचे आहेत. काय हा त्यांचे किती आहेत? काय ते एवढं नाही त्यांचे. हा मग बरं झालं. किती थोडेच आहेत. किती? एकाचे 1.5 येत 1.5 लाख. अहो हा एकाचे 60,000 आणि एकाचे 75 येते. तुमचं जावई बेवड आहे का? ऐ, मला तुम शिस्तीत लागायला लागलाय. बोलायचं. जरा मला शिस्तीत याचं- बोलायचं. मला बाईचं आमचे बिल पैसे द्या ना मग. शिस्तीत बोलायचं. पैसे आहे म्हणून काय बोलू नको. कळलं का? मी सर्वांचे पैसे देते. फक्त मला 2 महिने द्या. का तर मी प्रेम केले. माझ्यासाठी यांनी पैसे खर्च केलेत. मी कष्ट करेल. सरपंचाकडून ऍडव्हान्स घेईल. किती पैसे येतील? 4-5 लाख होईल ना? सरपंच ऍडव्हान्स घेऊन काय करीन? हो मी काम
करल मी यांच्या खांद्याला खांदा देईल का माझ्या प्रेमाला मी तडा जाऊ देणार नाही कळलं का सरपंच साहेब आले हा सरपंच साहेब नमस्कार काय चाललंय एवढं जण कसं काय हे गोळा झाले? सरपंच साहेब आणि हे पाहुणे मागच्या वेळेस आले होते एकदा दोघं पण सासू- सुरुवातीला नवीन कामाला आलता तू त्यावेळेस आले होते अहो, सरपंच सासू साहेब माझे पैसे घेतले 18,000 माहिती का उधार बायकोला कुठं गोवाला न्यायचं होतं म्हणून अचूक नाही दिले माहितीये का 3 महिने झाले आता बर हा तुझे ग याचं काय 80,000 आहे. हिच्या 80,000. तुम्ही पैशाला आले सगळे हा. माझे 10,000 आहे 2 वर्ष झाले दिले नाही बर आमच्याकडे सरपंच साहेब. 3.5 लाख घेतलेत आमच्याकडून 3.5 लाख रुपये 3.5 लाख. घेतले त्यांनी. हा तरी मी म्हटलं हे एवढे आईश कश काय करतात बुवा मध्यंतरी 3-4 वेळा तर गोव्याला गेले हा, सुट्टी टाकून हा. कामाची आणि रोज हॉटेलला इकडे तिकडे घरी जेवण नाही काही नाही हा फिरायला इकडे तिकडे मला काय काय माझ्या कामाशी काम करतोय तो इमानदार आहे बर का पण त्याचा पगार किती पूर्ण आहे? तिकडं संध्याकाळी आहे ना शेजारी कैलास भाऊ हा, आहे ना, हा, बाकीचा. हा, आम्हाला काय माहिती हा काय धारा काढायला मी आम्हाला तिथं भेटला नव्हता का भेटले होते ना एकदा येतानी असं आहे होय. हा मी म्हटलं तुम्ही तिकडे नाही आम्हाला भेटले होते ना मग अर्ध्या रस्त्यात तिथे गोट्यात धारा हा. काढायला मच्छीचे. तिकडचे हे कारभारी, हा. पैसे काय पैसे पुरतील रात्रंदिवस काम केलं तरी एवढे पैसे पुरतील का रोज एवढे आईश म्हणल्यावर आम्ही नाही करीत मी घरून आहे ना इथं राहणार डबा बांधून आणतो मी ठ्याचा बिचा हे ते भाकरी झाडाखाली बसून खातोय सरपंच कशी काय पैसे पुरतील प्रपंच आहे ना खूप सांभाळून करावा लागतो संसाराचं ही जी नाव आहे ना ही कड लावा लागते याची कडेला राहायला पाहिजे याच्यासाठी रथाची दोन्ही चाकं सारखी लागतात हा कष्ट करतो आणि ही खर्च करते हा कष्ट करतो आणि ती खर्च करते आणि त्याने भागाला तर तुमच्याकडून पैसे आणले सासू सासऱ्याकडून त्याने भागात नाही तर गावातल्या लोकांकडून पैसे घेतले हा खर्च केला ना अरे एक म्हण आहे की नदीचं पाणी पण पुरत नाही बरोबर आहे. काय बरोबर नदीचं पाणी पण पुरत नाही तर हे काय रे हा आणि सरपंच हे माझ्या बुद्धीला नाही पडलं तुमचं लव्ह मॅरेज आहे तुम्ही सांगितलं सगळं काही मी सगळं मान्य केलं तुम्ही हा कामाशी काम करतोय तिकडे जा किती कष्ट करून वाळून गेलंय ती तुमचं जावई हा याच्यात सगळ्यात महत्वाची चूक त्याची नाही तर तुझी आहे पण मी काय म्हणते ते लव्ह ऐक. मॅरेज केलं ना अरे मग अर्थशास्त्र त्याचं गणित आहे संसार कसा करावा बरोबर नीट लक्षात घे हा संसार नीटनेटका असावा आलं का लक्षात संसार म्हणजे फाटका जरी असले कपडे पण आपण काय म्हणतो धुतलेले जरी पाहिजेत धुवून घालायला पाहिजे हा? तुम्ही बारदाना मोठा केला पण फाटका केला हा? अजून तर पोरं बाळवायचे माझं चुकलंच तसं पण मी काय म्हणते माझा निर्णय तुम्हाला पटतोय का बघा काय निर्णय मी ना मला फक्त ना 5 लाख ऍडव्हान्स द्या मी तुमच्या म्हणजे रानात नाही का 5 लाख फेटूस तर आम्ही दोघं काम करतो त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मी काम करेल हे मला सरपंच साहेब पटलं. आम्ही 5 दोन मिनिटं दोघं मिनिटं. विचार करतो 2 मिनिटं तुम्ही करा विचार मला पटलं तिचं पण पटलं की असं नाही खर्च का तर मी तिच्यामुळे झाला प्रेम केले माझ्या प्रेमाला तडा नाही जाऊ द्यायचा बरोबर आहे. पटलं मला तिचं म्हणजे प्रेम असावं तर असं बर का प्रेम असावं असं. तर असं आपलातून प्रेम असं नाही तर एखादी म्हटली असती मी चालले सोडून पण आता तिची चूक तिच्या लक्षात आली पुन्हा एवढा खर्च करू नको मी 5 लाख रुपये देतो तुम्हाला बरं आम्हाला 5 मिनिटात येतात हा, देतो या हो इकडं. अडचण नाही. मी काय म्हणते ऐका हा बोल ना आपले लेकरू कष्ट करायला लागले हा 2च लेकर येतो एक पोरग एक पोरगी एक पोरगी नाही, आणि पोरगी, आपल्याकडे पण भरपूर आहे हाय आणि ना. आपण पहिले तिच्या लग्नाच्या आधी काय निर्णय केला होता 7 लाख रुपये आपण तिचे लग्नाचे नावावर काढून टाकले. ठेवले होते हा टाकून ठेवलेले बँकेत हा मग तेच ना तिचे सेपरेट काढून ठेवले होते मग आता तिचे पैसे ना आपण एक काम करू त्यांचं काय असेल ते कर्ज फेडून टाकू हा, आणि हा. त्यांना आहे ना तिकडे घेऊन जा आपल्याकडं आपल्या इकडंच हा. आता एवढा मोठा बांगला आहे आहे ना त्याच्यातल्या 2-3 खोल्या 2-3 तिला देऊन टाकू 2-3 पोराला देऊन टाकू त्याला राग नको हिला राग नको आणि राहिली जमिनीचा विषय थोड्या दिवसात दोघांच्या नावावर अर्धे करून हे बघ आपण गेल्यावर नाही तरी तिचं नाव लागणार वारसाला हो तिचं लागणार आहे पोराचं लागणार आहे हो आपण दादाला समजून सांगू हा तसे आहेत ना ते पोरं ही ती गरीब आहे सुनबाई बी पोरग आपलं गरीब आहे हा. दाद्या बी हो आप्यात नाही येत असा त्यो हा बरं एक काम थांबा मी सरपंच साहेब ओ सरपंच साहेब हो हा. मी चालू इकडे मला काही मला जायचंय गावात आवाज तुम्हाला द्या काय झालं अहो आमचं काय म्हणणं आहे की आम्हाला वाटत होतं की आता इन लव्ह मॅरेज केलं म्हणून आम्हाला थोडा राग होता म्हणून आम्ही पण तिला जरा टासपूस दुर्लक्ष केली हा, दुर्लक्ष तरी केलं पण तुम्ही तिच्या परस्पर पैसे दिले होते आता काय करता लेकीचा संसार आहे सरपंच साहेब आणि एकूण ती एक लेख आहे आम्हाला एक पोरगण एक पोरगी किती काय आम्हाला आणि 17-18 एकर जमीन आहे आम्हाला 17-18? अरे वा. जमीन भरपूर आणि अजून एक बांगला आहे मोठा तिला ही गोष्ट माहित हा नाही सांगत होती मला हा. तिला अजून एक गोष्ट माहित नाही तिच्या नावावर आम्ही तिच्या लग्नासाठी 7 लाख रुपये टाकून ठेवलेले अरे आहेत बापरे बर हा तुम्हाला राग आलेला आहे त्याच्यामुळं बर
आणि मग तुमचं काय म्हणणं आहे आमचा मग आता एक निर्णय ठरलाय हा. का आता आम्ही इतके दिवस आमचं लेकरू एवढं फुलात सांभाळले हा. आणि आता लोकांची इथं कामाला जाऊन द्यायला आम्हाला पण बरं वाटाना लेखीतला जीव हा मग आता आम्ही काय म्हणलं यांना काय म्हणलं की ते काय असेल ते कर्ज फेडून टाकू आपली पोरगी आणि जावई घेऊन जाऊ घरी एवढा मोठा बांगला आहे बरं. पोरगा काही एकटा एवढा बांगला वापरणार नाही 2-4 खोल्यात त्याला 2-4 खोल्या हिला हा. आणि जमीन बी 18 एकर जे काही जमीन आहे ते थोड्या दिवसात यांच्या नावावर करून टाकू हा नाही म्हणजे तरी आज 18 उद्या- एकर हा आज नव्हते माहिती तुम्ही गेल्याच्या आणि नंतर जर बाय चान्स नाही नाही, त्याच प्रत्येक माणूस शाला जाणारच आहे, असं म्हणायला नको. पण तुम्ही गेल्याच्या नंतर त्या दोघांचे नाव लागणार आहे, बहीण हा भावाचे. ते लागणार आणि आहे. बहीण भावाचे नाव लागलं तिला निम्मी जाईल 18 मध्ये निम्मी जमीन तिला जाईल. त्याच्यापेक्षा चांगलं ऐका ना आता नाही नाही, जायला आमचं पोरग लय भारी आहे सुनई लय भारी आहे ते बिलकुलच असे म्हणजे नाही म्हणून नाकारणार. निम्मी देऊन टाका आणि विषय संपवून टाका. हा. हा? आणि ते पैसे जे आहेत ना तर मग ते आणून यांच्या फिरून लोकांचे टाकते. देऊन हा, टाका हा, हा. आणि घेऊन जा. हा, हा? चालेल. अरे अशा आई बाप पाहिजेत. पण तिला जरा थोडस समजून दिलं हा. लव्ह मॅरेज केलं काय होतं बा? हा? नाहीतर ना काय होईल माहिती का असं जर पुरीला नाही, नाही. घडवली सरपंच साहेब सगळ्या पुरी सोकत्यान म्हणते ना आम्ही पण लव्ह मॅरेज करतो काय नंतर आई बाप माप्त करतात हा. असं म्हणतील ना. बरोबर आहे खरंय. आणि तिला अद्दल घडून देते हा, मग. बरोबर आहे. आई वडिलांच्या विचाराने करायला पाहिजे. हा बरोबर आहे की नाही. जरी काही केलं तुमचं लव प्रेम काही जे असतं ना पण आई वडिलांच्या विचाराने घ्या ना. असे परस्पर उद्योग नका ना करू. यांनी परस्परच केला होता परस्परच उद्योग केला ते. असं? हा ना. आणि त्या माझ्याकडे मग काम मागायला आलत हा. मग तुम्ही येऊन गेले ते होते एकदा. तुमच्या इकडे यायच्या आधी ना आमच्या खाल्ल्या मळ्यात तिकडे पलीकडे ना पलीकडल्या इथं ना हा. काम करत होता हा ते काम करता करता यांचं असं झालं काय जुळलं. आमचे मॅडम जातात त्या कॉलेजला हा. आणि ते वावर आता रस्त्यालाच होत रस्त्याच्या कोपऱ्याला हे असं जाऊ दे, ते गाणं आहे ना. प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. बरोबर चालायचं शेवटी आहे. लेखीची शेवटी तुम्हाला ही आली. हा हा? मग आता आणि- किती केलं तर आमची लेख लेख आहे मग चालेल चला सांगा त्यांना. हा, हा. हा. हे बघा हिचे आई वडील त्यांच्याकडे पैसे तिच्या नावावर टाकून ठेवले आहेत त्यांनी लग्नाच्या आधीच 7 लाख रुपये. तुम्हाला ते काही सांगण्याची गरज नाही. ते 2 दिवसात पैसे आणून देतील. हां आणि त्यांना पण गावाकडे त्यांच्या तिथं घरी घेऊन त्यांच्या घरी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांनी नाही दिले माझ्याकडून पैसे घेऊन जा. आधी पण मी म्हटलं होतं 5 लाखाला तिला नाही म्हणलंच नव्हतं मी काय. पण आता तिचं कल्याण झालंय. तुम्ही जा मला त्यांच्याशी बोलायचं. तुमचे पैसे 2 दिवसांनी येऊन घेऊन जा माझ्याकडून. हा नमस्कार. हा नमस्कार या. असं ठरलंय तुझ्या नावावर 7 लाख रुपये टाकून ठेवले त्यांनी. तुला सांगितलेलं नाही तुझ्या लग्नासाठी. ऐक ऐक 7 लाख तुझ्या लग्नासाठी ठेवले होते पण तू असं केल्यामुळं ते पैसे आहेत ना तसेच बँकेत आहेत. त्याच्यानंतर राहिला दुसरा विषय की तिथं बंगल्यात 6 खोल्या का की आहेत म्हणले निम्म्या खोल्या तुम्हाला देणार आहेत त्यातल्या काय तिथं राहायचं. आणि 18 एकर जी शेती आहे तर हे उद्या आज नाही उद्या गेल्याच्या नंतर बहीण भावाचे नावं लागतात तर 9 एकर तुम्हाला देऊन टाकणार आहेत. कल्याण आणि झालं आधीच रे देऊन तुझं. टाकणार. आधी देऊन टाकायचं सरपंच. हा आधीच देऊन आधीच देऊन टाकणार आहेत. ते गेलं नाही तर लगेचच देऊन टाकणार आहेत. नाही जावायला नसतं पाया पडायचं. जावायने पाया पडायचं राहू नसतं. दे. हा ते नशिबात होतं निर्मळ प्रेम होतं ना माझं. आणि निर्मळ प्रेम होतं स्वच्छ प्रेम होतं स्वच्छ. हा? काय साहेब तुम्ही 7 लाख अरे पण मला यातलं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट पटली तिची. झाली तिच्याकडून चूक अल्लडपणामध्ये खर्च केला भानगडी पण तिने प्रेमाला तडा जाऊन न देण्याचं ठरवलं. माझ्याकडे कामाला राहून मला ऍडव्हान्स पैसे मागितले हा, मग ते- आणि खांद्याला खांदा लावून केलंय ना. तुम्हाला नाही म्हणली तुमचे पैसे फेडते म्हणले 5 लाख तिने बरोबर हे होते तरी किती पैसे सगळे म्हणून तुमचे फेडले असते तिचे तेच ना फेडले मग असते. आमच्या पोरीने एवढा मोठा जिद्दी निर्णय आहे जिद्दी. घेतला. ते आम्हाला जिद्दी बरं आहे. वाटलं म्हणून हा. आम्ही पण ते ए, ठरवलं. पण हे काय बरं का जावई चांगले. अरे लय लय त्यांनी आहे ना ती आनंदी राहावी तुमची लेख म्हणूनच खर्च केला. म्हणूनच खर्च जाऊ दे. केला. हा वायपाईट नाही केलेला खर्च. वाय पण नाही तू नाही दारू पित बरोबर. ना काही जुगार खेळत ना पते म्हणजे असं काहीच नाही वायात ना. त्याने कोणासाठी खर्च केला बायको. तुमची लेख हा. खुश राहावं म्हणजे त्याची बायको. हा असं असावं प्रेम. हा बरं, चल येऊ का आम्ही आता. हा चला चल चला झाला बा आता 9 एकराचा मालक. हा चला